काय कुठं जायचं जायचं ना आपल्याला कुठं काय घ्यायचं तुला मग चला घे खाऊन पैसे चल दे मग तुझे आईकडे दे ठेवाल चल मग आई घेईन तुला दे लवकर दे बॅग या टाबराचे नखरे बघून तुम्हाला नक्की समजलं असेल की कुठतरी जायचा प्लॅन झालाय पण नक्की कुठं तर ऐका यात्रा येतं समजलं म्हणून तर आनंदित चाललं होतं एवढं टाबरू या टाबराच्या आनंदावरून तर कळलं आहे यात्रा आहे नक्की कुठली यात्रा आहे तर रामकृष्ण हरी मंडळींनो यात्रा तर आहे पण कुठली तर कोपरगावची चल यात्रेला तर जायचं पण बसायचं कुठं याचा प्रश्न पडलेला होता म्हणून आई म्हणत होती मागं बस परंतु ते काही जमा टाबराला गपचूप बसवलं टाकीवर आणि चल म्हणलं यात्रेला मग निघलो यात्रेला चला दाखवतो तुम्हाला यात्रा कोपरगावची कशी काय बाय बाय जत्रात येतात टाबरू काय म्हणतं बघा जत्राची सुरुवातच आमची राड गाडगणी झाली मग तर काय टाबराला हवंच आमचं बारकं टाबरू एवढं खुश होतं काय सांगू तुम्हाला ते बघतच होतं इकडं तिकडं पळत होतं त्याला असं झालं हे घेऊ का ते घेऊ इथं बसू का तिथं बसू काय सांगू जत्राला अजूनपर्यंत गर्दी झालेली नव्हती कारण की कोपरगावची यात्रा ही 10 ते 12 दिवस यात्रा असते आणि आपण आलो होतो ते पहिल्याच दिवशी तरी भरपूर अशी गर्दी होती बाबा हे माणसं या इतक्या स्पीडनं वर जात होतात आणि इतक्या स्पीडनं खाली येत होता ते बघूनच आपण ठरवला अजिबात आपण बसू शकत नाही फायनली इकडे तिकडे पळणाऱ्या टाबराला उचलून घेतलं आणि म्हणलं आता पुढे चालावं कारण की ते काही बघून पण द्यायना काही करून पण द्यायना त्याच्या मागच पळावं लागत होतं याच्यात बघून वाटलं की इथं आपला टिकावं लागेल इथं बसायला काही हरकत नाही म्हणून बायकोला म्हणलं चला आता आपण जाऊ बसायला याच्या तेवढ्यात बायकोला प्रश्न पडला हे वर गेलेले माणसं नक्की खाली येतील का तिचा प्रश्न ऐकून मी म्हणला सगळंच राहू दे आपण रेल्वेमध्ये बसू तर फायनली गेलो रेल्वेमध्ये बसायला मग सगळी रेल्वे भरलेली होती जागा भेटली ती डायरेक्ट शेवट बारकं टाबरू आणि तिची आई बसली रेल्वेच्या शेवटच्या डब्यामध्ये रेल्वेचा आनंद घेतला आणि नंतर जो फायनल बसायचं होतं आम्हाला ते याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये बसलो आणि सांगतो तुम्हाला रामकृष्ण हरी त्याच्यानंतर निघलो थेट आम्ही घरी